नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करत होतो एका अशा ऑप्शनची जो तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट तर देईल 11% आसपास, पण सेफ्टी देईल एफडीची. जेव्हा तुम्ही कोणत्याही एफडी मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा विचार करता तेव्हा मोस्टली ते नॅशनलाइज बँकमध्येच करता, ज्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट हा 6 ते 7% असतो. जर रेट ऑफ इंटरेस्ट आपण थोडा वेळ बाजूला ठेवला तर एफडी मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तुम्हाला आधी एक सेव्हिंग्स अकाउंट ओपन करावं लागेल. त्याशिवाय लोकली तुम्हाला अशा खूप साऱ्या पतसंस्था मिळतील ज्या हायर रेट ऑफ इंटरेस्ट प्रोव्हाइड करतील. पण ह्या पतसंस्था शोधणं आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर चॅलेंजेस तर खूपच वेगळे आहेत. या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून असा एक प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला घर बसल्या अशा एनबीएफसी मध्ये इन्व्हेस्ट करण्याची संधी देईल जिथे रेट ऑफ इंटरेस्ट हा खूपच जास्ती असतो. अपार्ट फ्रॉम दिस, ह्या सगळ्या बँक ज्या प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत ह्या डीजीसीआयसीच्या माध्यमातून अप्रूव्ड आहेत. म्हणजे ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये 5 लाखापर्यंतची अमाऊंट ही तुमच्यासाठी सिक्युअर्ड असणार आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही स्क्रीनवरती बघितलं तर सर्वोदय बँकमध्ये सध्या रेट ऑफ रिटर्न चालू आहे 9.5%. जर तुम्ही 5 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर तुमचा कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट होईल 10.6%. आणि जर तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर हा रेट ऑफ रिटर्न तर 11.5%च्या पुढेही जाऊ शकतो. अपार्ट फ्रॉम दिस, या प्लॅटफॉर्मवरती आपण बॉन्डमध्येही इन्व्हेस्ट करू शकतो. पण बॉन्ड्सचे चॅलेंजेस आणि बॉन्ड्सचे फायदे हे खूपच वेगळे आहेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील हे फायदे कोणते आहेत तर ह्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकनला क्लिक करा.